अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हाय स्वामी भक्तांनो, आज आपल्या पारायणाचा दुसरा दिवस. पारायण तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री गणेशाय नमः. कामना धरोती जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती, केवल्या प्राप्ती होतेसी. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकोद्वा कारणे भाग पडले प्रकट होणे. दुडिली बहुत पट्टणे, त्याची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका वक्ते देखी रेखा. परी तीजविषयी शंका, मना माझी येतेसी. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्वारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जहाले. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी यांचे घरी. बेसेली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एका पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा मंदी एकेदारी. दोघांसी बेसवनिया दोहोवरी, तिसरी वरी बैसेले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तयाला गोनी. आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्ण. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोनी, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तीर्थ समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो. गोतात टाका प्रति, जियेचा महाप्रख्याती. पुराणांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास, स्वेच्छेत तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हुंडून या सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे. तेथून ये जाहल्या, तैपासून या नगरात आनंदे आहो आनंदत. तेथे आमुचे सकल वृत्त, गेले उठोनी उभयता. एकूण या येशिवानी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेलो उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहले. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित, गलीच्या जागी बेसती. कोणी काही अमोनी देती, त्याची महाराज बक्षिती. क्षणेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती, ब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार, सोलापुरी झाला. ते जाणोनी अंतरखुन, स्वामीसी मानिती. ईश्वरा समान परी दुसरे, अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन. श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता. ज्याची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र. भरला ते असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणदार. प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येथे वीट. सर्वदा सेवावे अकंठ, भाऊभयाचे अरिष्ट.
तेथे चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासंमत आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. स्वामी भक्तांनो, पारायण करताना काही अक्षर किंवा मागे पुढे झाला असेल. माझा तर पहिले कोणत्याच देवावर विश्वास नव्हता, पण जेव्हा मी स्वामींची भक्ती करायला लागले तेव्हा मला समजलं की आपण पारायण करावे आणि ऐकावे. म्हणून हे पारायण मी पहिल्यांदा करत आहे. तर जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मला माफ करावे ही माझी इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ.